की ज्या दिवशी अंत्यविधी त्याच क्षणाला रक्षा विसर्जन पण. अरे काय चाललंय. जयंत पाटील साहेबांनी 20 लाख रुपये निधी दिला होता, पण इथल्या पंचायतीनं तो निधी परत पाठवला. दुर्दैव. गावाच्या विकासासाठी राजकारण बाजूला ठेवावं आणि विकास गावाचा कसा होईल याच्यावर फोकस करावा. पण या बहे गावामध्ये उलटाच प्रकार आहे की राजकारण जवळ ठेवावं आणि गावाचा विकास मात्र वेशीला टांगावा. सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यामध्ये असणारा हा बहे ब्रिज, या बहे ब्रिजच्या बाजूला असणार ही कृष्णा नदी आणि कृष्णा नदीच्या या डाव्या साईडला आहे ते रामलिंगचं बेट. प्रसिद्ध असं रामलिंग बेट म्हणून प्रसिद्ध आहे. त्याला वाट त्या डाव्या साईडनं आहे आणि या ठिकाणी समस्या सांगण्यासाठी या गावातले काही लोक एकत्र आलेले आहेत. आपण त्यांच्याकडं ऐकून घेतोय. समस्या फार वेगळी आहे. दादा आपलं नाव सांगा आणि समस्या काय आहे? शहाजी पतंगराव पाटील माझं नाव आहे. मी बहेगावचा रहिवासी आहे. आमची अशी पिढ्यानपिढ्या एक समस्या आहे की गावाला स्मशानभूमी सारखा कायमस्वरूपी स्मशानभूमी उपलब्ध नाही. का तर आमच्या गावात प्रथा आहे की दहन दिलं की लगेच रक्षा विसर्जन होतं. मग तिथं पाऊस असू दे, ऊन असू दे, रात्र असू दे, तर 4 ते 5 तास आम्हाला इथं थांबावं लागतं. पाहुण्यापायींची गैरसोय होते. असा हा नदीकडचा परिसर असून रामलिंग पेठ पर्यटन क्षेत्र आहे. तरीसुद्धा गावातल्या काही पुढऱ्यांची अनास्था असल्यामुळं जागा गावात उपलब्ध आहे, तरीसुद्धा पुढऱ्यांची अनास्था असल्यामुळं इथं गैरसोय झालेली आहे. अजिबात आम्हाला इथं दहन द्यायला सुद्धा जागा चांगल्या प्रकारे नाही. तुम्ही बघू शकता साहेब. एक सांगतो, जगण्याची नाही, रस्ता तर केलाच नाही, पण मरण्याची तर सोय व्हावी ह्या हिशोबानं आम्ही बऱ्याच वर्षापासून हे पाठपुरावा करतोय. पण गावातल्या स्थानिक राजकारणामुळे ही स्मशानभूमी होत नाही. एवढंच मी या ठिकाणी सांगतो. बर दादा आपलं काय नाव? माझं नाव प्रवीण हनुमंतराव पाटील. बर तुम्ही काय मांडू शकाल या ठिकाणी? आज मी रोज एक नवीन विषय या विषयावर मी सचिन भाऊ कदम सर यांना वेळोवेळी मी बापू भेटलो. आमच्या गावचे हे ज्येष्ठ नागरिक आहेत, वय वर्ष 70 आहे त्यांचं. आता लोकांना धन द्यायची आमच्या पुढे मोठी समस्या योग वर्गाकडं की हे अशी इथं अनास्था आहे सगळी. ग्रामपंचायतीचं दुर्लक्ष आहे, प्रशासनाचं दुर्लक्ष आहे. वेळोवेळी आम्ही पाठपुरावा केला तर पुरामुळं तुमची मशानभूमी आम्ही मंजूर करू शकत नाही. जयंत पाटील साहेबांचा 20 लाख रुपयाचा मागच्या बॉडीनं निधी मागे घालवला. अरे बाप. हे फक्त ठराव देत नाहीत ग्रामपंचायत, त्यामुळे ही मशानभूमीची अनास्था आहे. तसेच आमच्या गावात गावठाणा लगत एक आप्पाजी पंत आहे, तिथं घाट केलाय. तिथं 2 एकर जागा आहे, तर तिथं अतिक्रमण केलं लोकांनी. तर ते अतिक्रमण प्रशासनाला ताबडतोब काढावं आणि आता नवीन GR प्रमाणे शासनानं गाव तिथं मशानभूमी हा विकास निधी पहिला मंजूर करावा, नंतर गावचा हा आमचा रस्ता राज्यमार्ग नाव विकसित करावा. परंतु ह्या राजकीय अनास्थे पुढे बॉडीच्या अनास्थे पाय हा आमची अशी हाल अपेष्टा चालली आहे. आणि आसपासच्या पंचकृषीत ती लोक इथं धन द्यायला येतात, त्यांची सगळं आम्हाला वाईट अवस्था बघावं लागते. लोक शिव्या देतात अक्षरशः आणि घालून बोलतात, पाहुणं पण नावं ठेवतात. आता आम्हाला माणसात जायची लाज वाटायला लागल्या या शासनाच्या अनास्थे पाय. म्हणून आम्ही भाऊंना विनंती केली तुम्ही इथं या, आम्हाला आमचा हे ज्वलंत प्रश्न रस्त्याचा आणि मशानभूमीचा निकालात काढावा. म्हणून आम्ही शासनाला भाऊंच्या वतीनं मार्गदर्शन मागणी करतोय. धन्यवाद. दादा आपलं काय? माझं नाव रामचंद्र कृष्णादेव कुळे. बरं आपल्याला काय बोलू वाटतंय? आम्हाला तर एकच बोलू वाटतंय की जन्माला दवाखाना, जाळायला मशानभूमी नाही. आणि गाव तिथं शासन जाहीरच आहे की बाबा गाव तिथं मशानभूमी असावी. पण या प्रस्थापितांच्या विरोधात जर एखाद्या गावात जर आम्ही एखाद्या पाहुणं पायाला धन द्यायला गेलो तर तिथं सुखसुविधा बघून, मशानभूमी बघून आमचं मन इतकं आनंददायी होतं की आमचं गाव कित्येक 35 ते 40 वर्ष झालं इतक्या मागं काय असं आमच्या सुद्धा मनाला निश्चय होतो. या अच्छा, फार विचित्र प्रकार या बहे गावामध्ये, वाळवा तालुक्यातलं सदन गाव. आदरणीय जयंतरावजी पाटील साहेब यांचा मतदारसंघ. आता या दादाने सांगितले की जयंत पाटील साहेबांनी 20 लाख रुपये निधी दिला होता, पण इथल्या पंचायतीनं तो निधी परत पाठवला. दुर्दैव. याला म्हणायचं दुर्दैव. अरे राजकारण करा, पण राजकारण करत असताना आपल्याच गावाची वाटात होईल, आपल्याच गावाचं नुकसान होईल असं राजकारण कधी करू नका. मला तुमच्या राजकारणाची ना घेणं ना देणं, पण मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो गावाच्या विकासासाठी राजकारण बाजूला ठेवावं आणि विकास गावाचा कसा होईल याच्यावर फोकस करावा. पण या बहे गावामध्ये उलटाच प्रकार आहे की राजकारण जवळ ठेवावं आणि गावाचा विकास मात्र वेशीला टांगावा यातला प्रकार आहे. अरे काय चाललंय.
ज्या सदर गावामध्ये या व्यक्तीने सांगितलं की जन्माला दवाखाना नाही आणि मरणाला मशानभूमी नाही. महाराष्ट्रामध्ये नाही तर माझ्या जन्मापासून मी पाहतो की कोणत्याच गावामध्ये अशी प्रथा नाही की ज्या दिवशी अंत्यविधी त्याच क्षणाला रक्षा विसर्जन पण. या एकमेव गावामध्ये ती प्रथा आहे. एकदा बॉडी घेऊन आलं की त्याला अंत्यविधी पण करायचा आणि जाताना त्याची रक्षा विसर्जन पण करायची. ही प्रथा मी पहिल्यांदाच बहे गावामध्ये ऐकतोय. अशी असताना लोकांना 4-4 तास थंडी वारा पाऊस याच्यामध्ये बसायची वेळ येते आणि महाराष्ट्र शासन मात्र म्हणतं मशानभूमी सगळीकडे करा आणि बहे गावामध्ये मशानभूमीला आलेला फंड परत जातो. याच्यासारखं दुर्दैव नाही. या बहे गावच्या जनतेनं केलंय पाप कुणाचं पाप केलंय त्यावेळेला ही फेडायची वेळ आलेली आहे. हे पण मला आश्चर्यानं प्रश्न करावा असं वाटतोय. मी रोज एक नवीन विषयाच्या माध्यमातून या बहे गावच्या या राजकीय लोकांना हात जोडून विनंती करतो की गावाच्या विकासासाठी तुमचे हेवे दावे बाजूला ठेवा. सगळे हेवे देवांचे जोडे बाजूला ठेवा. आदरणीय जयंत पाटील साहेब आपल्याला फंड देतात, त्या फंडाचा उपयोग करून घ्या आणि गावासाठी जी मशानभूमी नाहीये ती मशानभूमी एकदा चालू करा. जय हिंद.